लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय झालेत। राज्यातल्या रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे। मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता 1 वर्षाचा कारावास होऊ शकतो आणि वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांना 5,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरणार नाही असं प्रतिज्ञापत्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सादर केलंय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय। शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरणार नाही आणि याची बिनशर्त लेखी हमी देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले होते। आता ही पुढची सुनावणी 19 मार्चला होणार आहे। लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतं आणि त्यावर कोणी डाऊट घेऊ नये असं सूचक विधान नवनीत राणांनी केलंय। नवनीत राणा भाजपमधून निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू आहे, मात्र अजूनही राणांबाबत वेट अँड वॉचची भूमिका भाजपनं स्वीकारल्याचं दिसतंय आणि त्याच दरम्यान नवनीत राणांनी केलेल्या विधानामुळे चर्चा। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस त्यांना उदाहरण आलंय। कोविड वॅक्सिनमुळे नागरिकांना शुगर, बीपी, हृदयविकार झाले आणि असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला। सरकारनं सीरम वॅक्सिन विकत घेतलं होतं आणि ते जनतेला जबरदस्तीने दिला असा आरोप त्यांनी केला। कोविड वॅक्सिन घेतलं नसल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला। भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील आज दुपारी कार्यकर्त्यांना भेटणार आहेत। भाजपनं उमेदवारी नाकारल्यानंतर पहिल्यांदाच ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत। अकलूजमधल्या कार्यालयामध्ये दुपारी 4 वाजता कार्यकर्त्यांची ते भेट घेणार आहेत। मोहिते पाटलांची नाराजी दूर झाली का किंवा पुढची भूमिका नेमकी काय असेल यावर चर्चा केली जाणार आहे। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। 2 वेळा बारणेंसाठी झटलो, आता आपल्याला बारणे उमेदवार नकोत अशी थेट भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली। माजी राज्यमंत्री बाळा भेकडेंनाच उमेदवारी द्या असं त्यांचा सूर पाहायला मिळाला। भेकडेंच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला।